दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेली दशावतार कला आज 7 समुद्रापार लौकिक प्राप्त झाले। या दशावतारी नाटकात प्रामुख्याने पौराणिक कथा मांडल्या जातात। या नाटकांमध्ये अभिनय करणारे कलावंत हे प्रामुख्याने पुरुष असून स्त्रीची भूमिका सुद्धा पुरुषच करतात। या दशावतार नाटकांमध्ये अभिनय करणारे कलावंत हे प्रामुख्याने प्रौढ पुरुष असून स्त्रीची भूमिका देखील पुरुषच साकारतात। पण सध्या या दशावतारी कलेची छाप येथील बाळगोपाळांवर पडली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच श्रीदेव कलेश्वर बाल दशावतार नाट्य मंडळ नेरूर राईवाडी स्थापन करण्यात आले आहे। या दशावतारी मंडळात सर्व बालकलाकार आहेत। कोकणातील ही लोककला आजच्या आधुनिक काळात जपून ठेवण्याचा प्रयत्न हे दशावतार नाट्य मंडळ करत आहे। प्रथमतः या कंपनीची आपल्या नेरूर गावचे ज्येष्ठ कलावंत भाई कलिंगन यांनी या कंपनीची या ठिकाणी आपल्या वाडीमध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या वाडीमध्ये कलेश्वर बाल दशावतार नाट्य मंडळ नेरूर राईवाडी म्हणून या मंडळाची आम्ही स्थापना करून आजपर्यंत या लहान मुलांना शिक्षणाबरोबरही कलेची आवड त्यांना निर्माण व्हावी यासाठी ही कला आम्ही जोपासली आणि या मुलांना एक स्टेज मिळावा किंवा एक उत्साह मिळावा या अनुषंगाने ही कला आम्ही आज या ठिकाणी जोपासलेली आहे। श्रीदेव कलेश्वर बाल दशावतार नाट्य मंडळ आम्ही लहान असताना ही चालू झालेली आहे। नंतर आम्हीचा विस्तार होऊन याची श्रीदेव कलेश्वर सात्री दशावतार नाट्य मंडळ नेरूर राईवाडी या नावाने ही कार्यरत आहे। परंतु ही कला कुठेतरी मागे पडू नये आणि हे कलेला कुठेतरी वाव मिळावा, लहान मुलं कुठेतरी लोकांच्या निदर्शनास यावी, त्यांना कुठेतरी मार्गदर्शन मिळावं, त्यांना स्टेज मिळावा, कुठेतरी त्यांच्या अंगी असणारी कला ही लोकांपर्यंत पोहोचवावी याकरताच आम्ही जे हे सगळं म्हणजे सर्व ग्रामस्थांचं पूर्ण म्हणजे राईवाडी मंडळी सदाशिव गावडे किंवा तो कृष्णा गावडे फुटू बाबा गावडे यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभून त्याप्रमाणे वारव यांचंही सहकार्य लाभून आणि माझा मोठा बंधुराज सुधाकर धुरी यांचंही सहकार्य असल्या कारणाने हे मी सर्व कार्यरत करत आहोत आणि ही पूर्ण जबाबदारी सध्या ओमकार महेश धुरी यांच्याजवळ दिलेली आहे। यापूर्वी दशावतार कलाकार म्हणजे रात्रीचा राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा अशा स्थितीत होता। परंतु जसजशी वर्षे गेली तशी दशावतारी कंपन्यांना सुगीचे दिवस आले। आता हे दशावतारी नाट्यप्रयोग मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या महानगरीत देखील होत आहेत। त्याच अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील नेरूर राईवाडी येथील बाल दशावतार नाट्य मंडळ सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यप्रयोग करत आहे। तर मला लहानपणापासून अभिनय करण्याची खूप आवड होती। मी लहानपणापासूनच गायन करतो आणि मला लहानपणापासून दशावतारी नाटकं पाहणं खूप आवडायचं आणि मी अभिनय स्पर्धेत खूप सहभाग घ्यायचो। त्यामध्ये नारद, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कृष्ण अशा विविध भूमिका मी करायचो। सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही आमच्या गावातील मुलं आमच्या गावात नाटकं करायचो। त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला की आपण आपली ही कला कुठेतरी सादर व्हायला हवी। त्याच सुट्टीत आमचं दशावतारी नाटक आमच्या सत्पुरुष मंदिराच्या तिथे ठेवलं गेलं। तिथे मी नारदाची भूमिका केली। तिथे या कंपनीचे मालक ओमकार धुरी हे आले होते। त्याने मला विचारलं की तू आमच्या दशावतार कंपनीत नारदाची भूमिका करायला येतोस का? मी म्हणाले येतो आणि त्यापासून मला ही दशावतारी कला छंद निर्माण झालाय, तो आजपर्यंत चालत आहे। या दशावतारी नाट्यप्रयोगांना दर्शकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभतोय। दशावतार कलेतील नटसम्राट बाबी कलिंगण, लोकराजा सुधीर कलिंगण हे या नेरूर गावचेच। यांचा वारसा ही मुले जपतायत। या मुलांना दशावतार नाटकातील बारकावे समजून सांगण्यासाठी या गावातील ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर धुरी आणि कृष्णा वारंग तत्पर आहेत। आज आपली शाळा सांभाळून हे छोटे कलावंत आपला अभिनय उत्तमरित्या पार पाडतात। या छोट्या दशावतारी बाल कलाकारांना आपल्या अंगातील सुप्त कलागुणांना सादर करण्यासाठी वाव मिळाली आहे। भविष्यात अभिनय क्षेत्रामध्ये याच मुलांमधून नक्कीच हिरा मिळेल हीच सदिच्छा। ही हात म्हणजे आमचे लहान आम्ही पहिले यांच्या घरी आम्ही याचा खेळायचो, दशावतारांना नाटक करायचं, म्हणजे काही ना काही करायचं।
शाळा सुटल्यावर आम्ही सगळी मुलं एकत्र होऊन आम्ही काही ना काही करायचो. नाटक करायचे, नाट्याचे प्रयोग करायचे. अगोदर आम्ही कुठेतरी पाहून नाट्यप्रयोग पाहून तो भाग आम्ही ते ह्यांच्या घरी करायचा. ते पाहून नंतर आमच्या मनात सर्व मुलांच्या मनात इच्छा निर्माण झाली, आपण पण काहीतरी कंपनी ओपन करू. हा मला बोलला, आपण काहीतरी आमची कंपनी ओपन करूया. आणि ह्याच्यासाठी आम्हाला कलाकार काहीतरी नारद नव्हता, राजा नव्हता. ह्याच्यासाठी मग आम्हाला दीपक राऊत याने आम्हाला सांगितलं, गोवरीत नाट्यप्रयोग आहे बालमुलांचा, तिथे आपण जाऊया. तिथे गेल्यावर आम्हाला नारद भेटला, राजा भेटला, त्याचा भाऊ भेटला. त्याच्यामुळे आम्ही कंपनी आमची ओपन झाली. आणि ओपन झालं साथ मला माझ्या पप्पांनी केली, काकांनी केली, सूर्यकांत गावडे, कृष्णा गावडे यांनी मला खूप साथ दिला. पाठिंबा त्यांचा आहे म्हणून हे आमची कंपनी चालू आहे. माझे कोकणसाठी रोहन नाईक, कुडाळ, सिंधुदुर्ग.